नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. शतक क्रमांक पहिलं आपण तिसऱ्या सत्राला सुरुवात केली. यानंतर यातला विजेता संघ अंतिम आजच्या दिवसातील क्वालिफायरच्या मॅचकडे असेल. यानंतर आणखी एक मॅच तिसऱ्या सत्रातली पाहायला मिळेल आणि त्यानंतर क्वालिफायरची मॅच असेल. सो रंगतदार मॅच आहे. एका बाजूने जर पाहिलं तर मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर तुम्हाला टीम सायरा स्पोर्ट्स कोशिंबे दिसेल. आणि शतक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती गोलंदाज बघा. यानंतर आणखी दोनच मॅच असतील फक्त आजच्या दिवसातील लीग स्टेबलच्या. त्यानंतर सेमीफायनल पहिली असेल. सो टीम एन आर बोरपाडा संघ, त्याचबरोबर प्रकाश मूर्ती धोंडावडवली बी संघ, मी स्पोर्ट्स कवाड बी संघ, या तिन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. अगदी आपली रिपोर्टिंग करायची आहे, कारण की आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील मिनिमम 3 षटकांची तरी खेळवायचीच आहे. बल तयार. ओ तेजस, हा बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा पाठीमागे लॉंग स्टॉप कडे आणि तदनंतर चेंडूला अडवण्याचे प्रयत्न देखील नाही आहेत. वाईड आणि वाईड +4 टोटल 5 धावा मिळतील. आणि या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिली तर जाऊन पोहोचत 7 या आकड्यावरती. चला मॅचकडे बोलूयात. चेंडू क्रमांक दुसरा असेल. तेजस, हा बॉल चांगल्या पद्धतीने पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर फेकीपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धाव फळकावरती जोडला गेला 8 या आकड्यावरती. तेजस पवारला पाहतो आपण गोलंदाजी करताना. वेग फार आहे तेजसकडे, व्हेरिएशन्स चांगले आहेत आणि त्याचा वापर करताना सध्या पहिला 2 चेंडूमध्ये महागडे ठरले तेजस, कारण की वाईट आणि त्याच्यावरती लॉंग स्टॉपला चेंडू धडकला गेला. 22 स्वरूपामध्ये चौकार आला. पण त्याच्यामुळे की काय हा षटक थोडंसं लांबवर जाण्याचा प्रयत्न करता. बोला तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना धावा फळकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 8 या आकड्यावरती. स्ट्रायकरवरती जर पाहिलं गेलं तर राहुलला पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला संकेत. राहुल ठाकरे आणि संकेत ठाकरेची जोडी मैदानामध्ये. ओपनिंग पेअर्स. हो पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचं होतं पण खूप अर्ली बॅट आली. जर बघितलं गेलं तर चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर स्लो झाला आणि बॅटचा स्विंग जो होता तो फार वेगाने रडार नाही पकडू शकले चेंडूचे आणि त्याचमुळे की काय आणखी एक तेजस पवारचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4 धावा फळकावरती 8. आणखी एक चांगला बॉल तेजसच्या माध्यमातून. तदनंतर जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि त्याच दरम्यान सहज सोप्या पद्धतीने हळूहळू का होईना 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला आणि या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती विदाउट लॉस 10 आकड्यावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 10 धावा फळकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जर बघितलं गेलं तर जॉय 11 RCC पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये विजयी संघ. यानंतरची क्वालिफायरची मॅच असेल. म्हणजे टोटल एकंदरीत 2 मॅच आहेत, ही आणि यानंतर विजयी संघाच्या विपक्षामध्ये जॉय 11 RCC पहारे अशी पाहायला मिळेल. ओ पुढचा बॉल लो राहिलाय पुन्हा एकदा आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव.
चालू असलेल्या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल क्वालिफायरची मॅच आजच्या दिवसातील आपण जय बजरंग चषक 2024 पाहतोय आणि त्यानंतर पहिली सेमीफायनल असेल म्हणजे एकंदरी यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच चालू होणार आहे. सो टीम प्रकाश मोती धोंडावडवली बी संघ, NR बोरपाडा बी संघ आणि त्याचबरोबर टीम मित स्पोर्ट्स कवाड बी संघ आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. बजरंग बलीचा आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीचा आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग. तर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती चालू झालं आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर राहुल ठाकरेला माघारी परतावं लागलं आणि आता सूरज मैदानामध्ये पाहतोय. 11 धावांवरती धावसंख्या आहे म्हणजे धावा जशा हव्या होत्या तशा मिळाल्यात पहिल्या षटकात, पण आता सूरजला आपले तेवर बदलावे लागतील. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता सूरजच्या माध्यमातून. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त जातोय आणि गोलंदाजीवरती स्वप्नील पवार असताना धावा फळकावरती टोटल 12 या आकड्यावरती स्वप्नील जाधव आहेत. बॉलर तयार, पुढचा बॉल संकेतसाठी हा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा सुखरूप पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती थोडं जाऊन पोहोचत आहेत 14 आकड्यावरती. तेजस पवारचा विचार केला, 11 धावा त्याने खर्च केला, विकेट लेस राहिले तेजस आणि त्यानंतर स्वप्नील जाधव गोलंदाजीवरती पाहताना पहिला चेंडूवरती त्याने विकेट मिळवला आणि त्यानंतर येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती टोटल 3 धावा. हळूहळू खेळ पाहायला मिळते. टोटल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मंदगतीचा खेळ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल जागा बनवून खेळले होते, खूप जास्त फाईन खेळलेत आणि त्याच दरम्यान चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. बजरंग बलीचा आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीचा आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडला गेला टोटल 18 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5वा बॉल हवेत खेळायचा प्रयत्न केला, अतुल तिकडे पोचलेत आणि त्याच दरम्यान झेल देखील ड्रॉप केली आणि दुसरी धाव कंप्लीट केली. सूरज संकेत होत आणि संकेतची झेल ड्रॉप केली गेली आहे. कदाचित महागडं देखील ठरू शकतं कारण की या आधी संकेतने दाखवलं त्याची ताकद काय, त्याची क्षमता काय. त्यामुळे संकेत सारख्या फलंदाजाची झेल सोडणं कदाचित मॅच मध्ये सर्वात मोठी चुकी करण्यासारखं देखील असू शकतं. अतुल नव्हते तिकडे, कुमार होते तिकडे आणि कुमारच्या माध्यमातून ती चुकी पाहायला मिळाली. पुढचाच बॉल पुन्हा एक धावेमध्ये. आता पुन्हा कुमार तिकडे पोहोचतील आणि यावेळेस वन्स अगेन तीच चुकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 2 जीवनदान मिळालेत संकेतला यावेळेस. आता त्याला त्याचा जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल, पण कौतुक करावं लागेल गोलंदाज स्वप्नीलचा. दोन्ही वेळा ऑपॉर्च्युनिटीज त्याने क्रिएट करून दिल्या. संकेतच्या विपक्षामध्ये स्ट्रॉंग पद्धतीत चेंडू हाताळले गेले आणि तास दरम्यान जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय टोटल 21 आकड्यावरती 10.50च्या सरासरीने 21 धावा फळकावरती आहेत. चला नवीन बॅटर
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण टोटल पाहतोय 21 आकड्यावरती षटक क्रमांक 3 शेवटचं आणि अंतिमचं आपल्याला पाहायला मिळतं. चला टीम धोंडावडवली बी अर्थात प्रकाश स्मृती धोंडावडवली बी आज वेल आज टीम एनआर बोरपाडा बी आणि टीम मीत स्पोर्ट्स कवाड बी या तिन्ही संघांना विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल जॉय 11 RCC पहारेच्या विपक्षामध्ये विजयी संघ ती क्वालिफायरची मॅच असणार आहे. आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅच पर्यंत जाऊन पोहोचले टीम जॉय 11 RCC पहारे आणि यामधला विनर आणि त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान खारबाव गावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुढचा बॉल निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजीवरती गोलंदाज अतुल पवारला पाहतोय. अतुल पवार तयार. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला संकेतच्या माध्यमातून. यावेळेस जर बघितलं गेलं तर धाव न घेण्यास पसंती केलेली आहे आणि त्याच दरम्यान रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील गमवावा लागेल. संकेतसाठी याआधी 2 खेळाडूंनी आपले विकेट गमावले गेलेत आणि दरम्यान शुभागमन होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब खारबाव गावचे एक गोड व्यक्तिमत्व यांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. आणि त्यांच्या समूह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली स्वर्गीय रविकांत सावळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय करणजी भोईर साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं देखील हार्दिक 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 स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. जय बजरंग चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान दरम्यान इथे शुभागमन होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब खारबाव गावचे गोड व्यक्तिमत्व एक लाडके व्यक्तिमत्व यांचं इथे शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच्या समूह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली करणदादा भोईर यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. आपलं देखील हार्दिक 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 स्वागत आहे. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा. थँक्यू सो मच दिसे. लगेचच मॅच कडे वळत आहोत. आपण पहिल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं धावा फळकावरती टोटल जोडला गेला 22 आकड्यावर. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे अतुल पवारच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी चालू आहे आणि इथे जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर स्थगिती पाहताना आपल्याला पाहायला मिळते. धावा फळकावरती थांबवल्या गेल्यात 22 आकड्यावर. चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला टोटल 4. 5वा क्रमांकाचा चेंडू पुढे येऊन खेळायचं होतं. आणखी एक डॉट बॉल खूप दूर राहिला चेंडू आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 22 आकड्यावरती थांबवल्या गेल्यात पूर्णपणे. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे.
पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय. एक सिंगल तर बनवली जाते. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फेकी करेपर्यंत दुसरी देखील धाव बनवली जाईल आणि दोनच धावेवरती थांबावं देखील लागेल आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती षटक कंप्लीट झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा फळकावरती आहे त्यामध्ये थोडं 24 आणि विजयासाठी 18 चेंडू 25 समीकरण. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. दरम्यान सन्मान्य आदरणीय युवराजी भगत साहेब मालोडे गावचे दिव्यांनी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर यांचा देखील इथे शुभागमन झालाय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास देखील विनंती करेन की आपण व्यासपीठावरती देखील येऊन विराजमान व्हायचंय. बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. दरम्यान बघा या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं ट्रॉफी स्वर्गीय रविकांत सावळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय करण रविकांत भोईर यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम जी आहे ती सन्माननीय निलेशजी गुरव साहेब माजी सरपंच कवाड यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय सदानंद गुंदोळकर व निशा सदानंद गुंदोळकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय अनिकेत सदानंद गुंदोळकर यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक जे आहे स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय योगेश यशवंत भोईर व निकेश यशवंत भोईर यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते स्वर्गीय अशोक उंदऱ्या थोरात यांच्या स्मरणार्थ आदरणीय विकी अशोक थोरात यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय कृष्णा शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सतीश कृष्णा भोईर यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्यानंतर स्वर्गीय संगीता विलास साळके यांच्या स्मरणार्थ आपल्याला आदरणीय राजेश विलास साळके यांच्या माध्यमातून स्टुडिओ बॉक्स अर्थात आमचा कॉमेंट्री बॉक्स हा त्यांच्या माध्यमातून लाभला गेला. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय संतोष शांताराम यांच्या स्मरणार्थ शांताराम भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय शांताराम तुकाराम भोईर व शालीन शांताराम भोईर यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. त्यानंतर बेस्ट बॅटर स्वर्गीय रमेश गणपत वारगडे यांच्या स्मरणार्थ सौजन्य योगेश रमेश वारगडे यांच्या माध्यमातून. त्यानंतर बेस्ट बॉलर स्वर्गीय गणेश चंदनंता पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय विकी हनुमान वारगडे यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय मोहन सीताराम गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय जितेन मोहन गुंदोलकर यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्यानंतर मंडप व्यवस्था देवयानी मंडप डेकोरेटर्स व इव्हेंट्स यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर संतोषजी मामा भोईर, आकाशजी संतोष भोईर, अक्षयजी संतोष भोईर, युवराजजी भगत आणि प्रणयजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे देवयानी मंडप डेकोरेटर्स व इव्हेंट्स यांच्या माध्यमातून मंडप व्यवस्था आपल्याला पोहोचवली गेली. त्यानंतर पाणी व्यवस्था अक्षरा वॉटर सप्लाय प्रोप्रायटर आदरणीय अल्पेश अक्षरा चिल वॉटर यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था प्रोप्रायटर अल्पेश जी वारगडे यांच्या माध्यमातून पोहोचवले गेली. त्यानंतर आपल्याला टॉसबॉक्स जो लाभला गेला तो आदरणीय रघुनाथजी त्रिंबक भोईर माजी चेअरमॅन शारदा विद्यालय शेलार यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. त्यानंतर खेळाडू कक्ष मान्यता वॉटर सप्लाईज प्रोप्रायटर आदरणीय दिनेशजी सुरेश वारगडे यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडू कक्ष पोहोचवलं गेलं. त्यानंतर दुसरा खेळाडू कक्ष जो आहे तो स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय योगेश यशवंत भोईर व निकेश यशवंत भोईर यांच्या माध्यमातून लाभला गेला आहे. त्यानंतर पाणी बॉटल्स ज्या आहेत त्या पिंटू वालंज यांच्या माध्यमातून पोहोचवल्या गेल्या. त्याचबरोबर रमेशजी वाळंज साहेब यांच्या माध्यमातून चौथ्या दिवसाचं जेवण आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. त्यानंतर पहिल्या दिवसाचा नाश्ता राहुल वडापाव प्रोप्रायटर राहुल सदानंद भोईर. दुसऱ्या दिवसाचा नाश्ता जनमान इडली डोसा सेंटर बाळू माने. तिसऱ्या दिवसाचा वडापाव नाश्ता आपल्याला राहुल वडापाव प्रोप्रायटर राहुल सदानंद भोईर आणि चौथ्या दिवसाचा नाश्ता जो आहे तो राहुल वडापाव प्रोप्रायटर राहुल सदानंद भोईर यांच्या माध्यमातून लाभला गेला. या सर्व दात्यांचं मनपूर्वक आभार.
मॅचकडे जाऊयात आपण. संकेत गोलंदाजी करत आहेत. पहिल्या सेटवरती एक सिंगल आली, मग डॉट. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळून काढायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू लढवतील आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धाव फळकावरती जोडला गेला, त्या म्हणजे टोटल 2 या आकड्यावरती. मॅचकडे वळत आहोत आपण. मॅचकडे वळूयात आपण. स्वप्नील आणि कुमारची जोडी मैदानामध्ये पाहिलं आणि ज्यामध्ये स्वप्नील माघारी परतले गेलेत आणि आता कुमार आणि अतुलची जोडी मैदानात पाहतोय. गोलंदाजीवरती संकेत आहेत. गोलंदाज करताना पहिला 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 2 सिंगल्स आल्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. पुढचा बॉल टप्पा पडला, तदनंतर हलक्या गतीने बाहेर निघताना डॉटच्या स्वरूपामध्ये आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिली तर धावसंख्या फळकावरती 1-2 या आकड्यावरती आहेत. टोटल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. बघा, टार्गेट 25, 3 षटकांची मॅच, त्यामुळे संकेत इथून या मॅचमध्ये सर्वस्व देताना आपला पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. ओ, पुढचा बॉल अतुलच्या अगदी बॅटचा मिडल झालाय आणि तदनंतर क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याचे प्रयत्न यशस्वीरित्या. वा, एफर्ट्स खूप चांगले हाताळले आणि त्याचबरोबर फेकीपर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. षटक देखील कंप्लीट झालाय आणि षटक समाप्तीनंतर 25 एकच धावा आहे आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर एका धावेच्या समाप्तीनंतर एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झालाय, 1 विकेट गमावताना धावा फळकावरती आहे. टोटल 3 या आकड्यावरती. चला आपण लगेचच व्यासपीठावरती सन्मानाकडे जाऊयात. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले एक गोड व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब खारबाव गावचे हे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा लगेच शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करूयात. आपण आयोजकांच्या मदतीने विनंती करेन आयोजकांना की आपण हा
बोलूयात आपण आता लगेचच. पुढचा बॉल अपील तर स्ट्रॉंग पाहायला मिळाली, पण त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती बनवली जाईल ती म्हणजे टोटल 1 आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील फळकावरती वाढतीये. त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर फरांजी कोतकर अँड कंपनी आयोजित मतीन स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 तुमच्या भेटीसाठी लवकरच 27, 28, 29, 30 व 31 जानेवारी 2025 रोजी आपल्या भेटीसाठी येत आहे, ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25 आणि तृतीय क्रमांकाचं आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये असणार आहे. आणि ज्यामध्ये ग्रामीणमधले प्रथम 48 संघांना 48 ओपन संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि या स्पर्धेचा जर तुम्हाला या प्रवेश निश्चित करायचा असेल तर अजम पटेल, अरमान शेख, जिशान शेख आणि कैफ शेख यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. MDLE ढाब्याच्या अगदी बाजूला ही स्पर्धा राहणार आहे, जी डे फॉर्मॅटमध्ये असणार आहे. टोटल 5 दिवसाची फॉर्मॅटवाली स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. मतीन स्पोर्ट्स ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं 51,000 पारितोषिक असणार आहे. सो कोणाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत देखील कॉन्टॅक्ट करू शकता. चला लगेच जाऊयात मॅचकडे. दरम्यान आदरणीय बंटी ठाकरे यांच्या माध्यमातून टीम मोरिया स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा येतात. इंद्रसेन ठाकरे उर्फ बंटी ठाकरे, रिहानवीर सूर्यानगर 6171 यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. थँक्यू सो मच. थँक्यू दिजे. दरम्यान सन्माननीय आदरणीय बंटीजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघाला रिहानवीर सूर्यानगर संघाच्या माध्यमातून या शुभेच्छा पोहोचवल्या जातात. थँक्यू सो मच इंद्रसेनजी ठाकरे उर्फ बंटी ठाकरे. बघा, जी मगाशी तुमच्यापर्यंत मी अनाउन्समेंट पोहोचवली गेली की आणखी एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. मैदानामध्ये गाडी येऊ द्या. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. धावसंख्या फळकावरती टोटल जोडल्या गेल्यात तर 5 आकड्यावर. मॅचकडे वळत आहोत आपण. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि
धावा फळकावरती जर पाहायला गेला तर फक्त आणि फक्त पाहायला मिळतात त्या 6 आकडा 5 आकड्यावरती, म्हणजे विजयासाठी आता 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. बोला तयार. बोला तयार. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर आता हा ना मध्ये दोन्ही बॅटर फसलेत. खूप सारं कन्फ्युजन आणि त्यामध्ये उमेशला आता माघारी परतावं लागेल. धक्का बसताना 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये अजून देखील जर पाहिलं तर 19 धावा फळकावरती बनवायच्यात. टीम धोंडापटवली बी, टीम ई स्पोर्ट्स कवाड बी आणि त्याचबरोबर टीम NR बोरपाडा बी या तिन्ही संघांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर रवाना व्हायचंय. हवेमध्ये चेंडू आहे. प्रहार करायचा प्रयत्न केलाय. आदित्य तिकडे पोहोचले आणि झेल टिपली जाते. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट. नवीन बॅटर जितेश मैदानामध्ये चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल गोलंदाज तयार. यावेळेस डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. चला मॅच फिनिश होते आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी